नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूर कॉलेजमध्ये डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमाला 10 व 11 जानेवारीला प्रख्यात साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी प्राचार्य कैलासवासी डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारी स्मृती व्याख्यानमाला यंदाही शनिवार व रविवार दिनांक 10 व 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जयसिंगपूर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आयोजन समिती व संस्थेचे सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बंडकर महाराज सांगोला हे वारकरी संत संप्रदाय आणि समकालीन दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत। तर रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी प्रेरक वक्ते व सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख पुणे हे छत्रपती शिवराय ते राजर्षी शाहू प्रवास सलोख्याचा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती व्याख्याता निवड समितीचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी दिली। जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी व सांगली परिसरातील जाणकार जिज्ञासू श्रोते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या वैचारिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे यांनी केले आहे। ही स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी याच स्वरूपात नामवंत वक्त्यांच्या सहभागातून निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती अक्कोळे कुटुंबियांच्या वतीने कल्याणी अक्कोळे यांनी दिली आहे। यावेळी प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर माने व अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते। रसिक श्रोत्यांनी या वैचारिक व बौद्धिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। महाविद्यालयामध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। आजची ही पत्रकार परिषद कशासंबंधी बोलवलेली आहे यासंबंधी सविस्तर माहिती आमच्या लोकल कमिटीचे सचिव आणि ज्यांच्या प्रेरणेमधून ही व्याख्यानमाला महाविद्यालयामध्ये सुरू झालेली आहे ते सन्माननीय सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे सर। या व्याख्यानमालेसाठी जी समिती तयार करण्यात आली त्यामध्ये अक्कोळे सर हे प्रमुख आहेतच, त्याचबरोबर जयसिंगपूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर आर कुंभार सर आहे, त्याचबरोबर डॉक्टर अजित भिन्नाळे हे कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या पुढाकारातूनच नाही तर समाजामध्ये असलेले जे ज्येष्ठ विचारवंत आहे, साहित्यिक आहे, पत्रकार आहे, वकील आहे, अशा अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांना ह्या व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून आपण बोलवतो आणि ही जी परंपरा चालू केलेली आहे आज ते 2रे वर्ष आहे। त्या वर्षासाठी होते नाव ऐकलेलं आहे आणि त्यांचे व्याख्यान हे खरंच ऐकण्यासारखे आहे। सध्या नाही तर परिस्थिती जी आहे ती परिस्थिती वेगळी आहे, परंतु पाठीमागे जे विचार आहेत ते विचार कुठेतरी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, विद्यार्थी समाजामध्ये काही परिवर्तन झालं पाहिजे, त्या हेतूने या व्याख्यानमाला महाविद्यालयामध्ये सुरू केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मोठा वाटा जो आहे तो अक्कोळे कुटुंबियांचा आहे, कारण वडिलांच्या तिथं आपली कुठेतरी एक व्याख्यानमाला सुरू करूया असे सगळे मित्रभावंडळी एकत्र आली आणि त्यांनी ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे। त्यासाठी सर्वांनी मिळून तर आर्थिक हातभार सुद्धा लावलेला आहे। मगाशी सरांनी सांगितलेलं आहे जे काय आर्थिक पैसा जो उत्पन्न केलेला आहे, फंड जो उत्पन्न केलेला आहे तो निधन महाविद्यालयामध्ये हे ठेवलेला आहे आणि त्या व्याजातूनच नाही तर ही व्याख्यानमाला आम्ही चालू केलेली आहे। सगळ्या पत्रकार बंधूंना नाही तर माझी विनंती असेल की ही जी व्याख्यान आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।